नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पॉलिटी बाय वैष्णवी मॅम यांच्या पॉलिटीच्या क्वेश्चन सिरीज मध्ये, जे आपण तलाठीसाठी घेत आहोत. आणि आपण जे रोजचं जर डेलीचं सेशन सुरू केलं आहे पॉलिटीचं, आज आहे आपला प्रस्ताविका या टॉपिक वरती क्वेश्चन्स घेणार आहोत, जेणेकरून आपला हा टॉपिक पूर्णपणे क्लिअर होऊन जाणार आणि आपल्याला कशा प्रकारचे क्वेश्चन्स येतात त्याच्यामुळे त्याची आपल्याला क्लिअरिटी येऊन जाणार. त्याच्यामुळे आपण आता सुरू करणार आहोत प्रस्ताविका. आणि तुम्ही जे आपले आधीचे दोन्ही लेक्चर आहेत त्यांना जो प्रतिसाद दिलाय, खरंच तो खूप विश्वसनीय, म्हणजे खूपच आनंददायक असं तुमचं मिळालेलं आहे. त्याला खूप आनंद वाटला, त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू. चला मग आता आपण सुरू करूया प्रस्ताविका या टॉपिकवरचे क्वेश्चन्स. ठीक आहे, तर पहिला क्वेश्चन आहे आपला, भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेमध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्षता या संज्ञांचा समावेश कोणत्या घटना दुरुस्तीने करण्यात आला? कीवर्ड, कोणती घटना दुरुस्ती हे कीवर्ड आहे. ओके, ऑप्शन आहे 41वी घटना दुरुस्ती, 44वी घटना दुरुस्ती, 46वी घटना दुरुस्ती आणि 42वी घटना दुरुस्ती. सांगू शकता? 42वी घटना दुरुस्ती. कारण प्रस्ताविकेमध्ये आतापर्यंत फक्त एकदाच, उद्देशिकेमध्ये किंवा प्रस्ताविका आपण ज्याला म्हणतो, एकदाच घटना दुरुस्ती झाली, एकच घटना दुरुस्ती. आणि ती कोणती आहे? 42वी घटना दुरुस्ती. कधी झाली होती? 1976 मध्ये. आणि त्याने सुद्धा 42व्या घटना दुरुस्तीने घटनेमध्ये उद्देशिकेमध्ये 3 शब्द ऍड केले. ते म्हणजे धर्मनिरपेक्षता, समाजवादी आणि एकात्मता किंवा अखंडता. याला अखंडता सुद्धा वापरले गेलेला आहे. ओके, हे 3 शब्द घटनेत 42व्या प्रस्ताविकेमध्ये 42व्या घटना दुरुस्तीने ऍड केलेले आहेत. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन, योग्य कथने ओळखा. कथने ओळखा. कोणते? योग्य. कीवर्ड लक्षात ठेवायचे आहे. पहिला आहे, भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका ही पंडित नेहरू द्वारे निर्मित व प्रस्तुत आणि संविधान सभेने स्वीकारलेल्या उद्दिष्टांचा ठराव यावर आधारित आहे. ठीक आहे. N.A. पालखीवाला संविधान तज्ञ होते हे. यांनी उद्देश पत्रिकेला संविधानाचे ओळखपत्र असे म्हटलंय. ओळखपत्र. कालचं सेशन ज्यांनी बरोबर पाहिलंय त्याला हे कळलं असेल. आपण याची ट्रिक पण बनवली होती. काय होती ती ट्रिक? पालखीवाला इज इक्वल टू ओळखीवाला. म्हणजे जर ओळखपत्र हा शब्द आला म्हणजे कोण असणार आहे? पालखीवाला ओळखीवाला. अशी ट्रिक आपण लक्षात ठेवू शकतो. म्हणजे हे बरोबर आहे की ओळखपत्र म्हटलंय, बरोबर आहे. आय कार्ड ज्याला म्हणतो आपण. आणि भारतीय राज्यघटनेचे उद्देश, पंडित नेहरू यांनी जे मांडला होता उद्दिष्टांचा ठराव, त्याच्यावर आधारित होती. बरोबर आहे. म्हणजे याचा आन्सर आहे अ आणि ब दोन्ही बरोबर आहे. ठीक आहे, कंटिन्यू. नेक्स्ट क्वेश्चन, भारत हे गणराज्य आहे म्हणजे डॅश. गणराज्य आहे म्हणजे काय? तर लोकांचे शासन आणि लोकांसाठी शासन, राज्यप्रमुख म्हणून निर्वाचित राष्ट्रपती असतात. राष्ट्रपती पदांसह सर्व पदे सर्व नागरिकांसाठी खुली असतात. पर्यायी उत्तरे अ क आणि ब क. तर याचा आन्सर आहे अ, लोकांचे शासन आणि लोकांसाठी शासन. बरोबर आहे. नंतर दुसरा पर्याय आहे, राज्यप्रमुख म्हणून निर्वाचित राष्ट्रपती असतात. बरोबर आहे. राष्ट्रपती पदासह सर्व पदे सर्व नागरिकांसाठी खुली असतात. बरोबर आहे. आणखी गणराज्य म्हटलं तर तसं याचा आन्सर आहे अ, ब आणि क. पण याचे पाच क्रायटेरिया असतात. 5. त्याच्यापैकी 3 आपण पाहिलेले आहेत. लोकांचे शासन आणि राज्यप्रमुख म्हणून निर्वाचित राष्ट्रपती असतात आणि राष्ट्रपती पदासह सर्व पदे नागरिकांसाठी खुली असतात. त्याच्यानंतर कुठलाही विशेष संपन्न, 3 पाहिले आपण. चौथा कुठला येते? कुठलाही विशेष संपन्न वर्ग नसणार.
राज्यप्रमुख म्हणून निर्वाचित राष्ट्रपती, राष्ट्रपती पदासह सर्व पदे सर्व नागरिकांसाठी खुली असतात आणि जनता सर्वोच्च असते, म्हणजेच गणराज्य. जर मित्रांनो असा प्रश्न येऊन गेला की गणराज्य म्हणजे काय, गणराज्य म्हणजे काय, आणि हे 5 स्टेटमेंट दिलेले असेल तर हे 5ही स्टेटमेंट बरोबर आहे. काय लोकांचे शासन असते, राज्यप्रमुख म्हणून निर्वाचित असते, निर्वाचित राष्ट्रपती, हे लक्षात ठेवायचं आहे. राज्यप्रमुख, आता 2 गणराज्य म्हणजे काय, तर राज्यप्रमुख हा जो असतो तो निवडक कार्यासाठी म्हणजे काळासाठी किंवा 5 वर्षासाठी आपण म्हणू शकतो अप्रत्यक्षपणे निवडून दिलेला असतो, अप्रत्यक्ष निवडणूक, काही काळासाठी, म्हणजे गणराज्य. आणि आपण राजेशाही कशाला म्हणतो मग, गणराज्य म्हणजे की राष्ट्रप्रमुख हा प्रत्यक्ष निवडून दिलेला असतो, आणि जर आपण म्हटलं की राजकीय हे कशाला म्हणतो, म्हणजे कॉन्स्टिट्युशनल मोनार्की ज्याला म्हणतो आपण, ते कशाला म्हणतात, तर त्याच्यामध्ये जो राज्यप्रमुख आहे किंवा राज्यप्रमुख असतो ना, तो वंश परंपरेने निवडून आलेला असतो, म्हणजे तिथला राजा किंवा राणी आपण म्हणू शकतो वंश परंपरेने. जसं हे ग्रेट ब्रिटनचं म्हणजे युकेचं जे आहे ब्रिटनचं, तिथे काय आहे, कॉन्स्टिट्युशनल मोनार्की ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे, घटनात्मक राजेशाही ज्याला म्हणू शकतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. उद्देश पत्रिका ही संविधानाचा आत्मा आहे. ओके, आणि संविधानाची किल्ली आहे, किल्ली, आत्मा, असे खालीलपैकी कोणी म्हटले आहे? पर्याय आहेत अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, पंडित ठाकूरदास भार्गव, जे एम कृपलानी आणि बी.एन. राव. काय असेल याचा आन्सर, सांगू शकते कोणी? याचा आन्सर आहे किल्ली, सॉरी, पंडित ठाकूरदास भार्गव यांनी काय म्हटलं आहे, आत्मा, चावी, किल्ली, उत्कृष्ट गद्य काव्य सुद्धा यांनी म्हटलं आहे, उत्कृष्ट गद्य काव्य. ओके, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याच्या सुरुवातीला समाविष्ट करण्यात आलेले आम्ही हे शब्द, सॉरी, आम्ही लोक, इथे हा शब्द पाहिजे होता, सॉरी टायपिंग मिस्टेक झाली आहे. आम्ही लोक हा जो शब्द आहे ना, आम्ही लोक, एक सेकंड, आम्ही लोक, आम्ही लोक हे शब्द राज्यघटनेमधून कोणत्या राज्यघटनेमधून घेण्यात आले आहे? अमेरिकेच्या राज्यघटनेकडून की ब्रिटनकडून, कॅनडाकडून की ऑस्ट्रेलियाकडून? कोण सांगू शकते त्याचा आन्सर? अमेरिका. आपल्या प्रस्ताविकामध्ये जे सुरुवातीला आपण शब्द पाहतो प्रस्ताविकेमध्ये की आम्ही भारताचे लोक, हा जो शब्द आहे किंवा हे जे वाक्य आहे आपण कोणाकडून घेतलेलं आहे, ते अमेरिकेकडून घेतलंय. हा, तिथे असं नाहीये की आम्ही भारताचे लोक असे नाही, असं नसणार, त्यांच्या देशाचं नाव असणार आहे, बट आपण ते शब्द त्यांच्याकडून घेतलाय. आणि प्रस्ताविका सुद्धा आपण युएसए कडूनच स्वीकार केलाय. प्रस्ताविका सगळ्यात आधी कुठल्या राज्यघटनेला देण्यात आली होती, तर ती होती युएसए ची घटना. आपणही त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपल्या राज्यघटनेला प्रस्ताविका दिलेली आहे. ओके, आणि तसंच आपण प्रत्येक देशाकडून आपल्या राज्यघटनेत काही ना काही घेतलेलंच आहे. जसं ऑस्ट्रेलियाकडून आपण कालच बघितलं होतं की ऑस्ट्रेलियाकडून आपण संयुक्त बैठक घेतलेली होती, जॉईंट सिटिंग ज्याला म्हणतो आपण, संयुक्त बैठक. त्याच्यानंतर व्यापार आणि वाणिज्याचे हक्क घेतलेत आपण, सॉरी, संयुक्त बैठक. संयुक्त बैठक. समवर्ती सूची सुद्धा आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतली आहे, समवर्ती सूची. ब्रिटनकडून आपण पुष्कळशा गोष्टी घेतलेल्या आहेत, जसं संसदीय सर्व विशेष अधिकार वगैरे आपण ब्रिटनकडून घेतले. जे संसदीय विशेष अधिकार किंवा संसदेशी रिलेटेड जेही आहे, जेही तत्व आहेत ते आपण ब्रिटनकडून घेतले. कॅनडाकडून आपण राज्यपालाची नेमणूक घेतलेली आहे, राज्यपाल नेमणूक.
कालचा जो टॉपिक होऊन गेलाय आपला की घटनेची वैशिष्ट्ये, त्याच्यामध्ये आपण हे पाहिलंच आहे की कुठल्या देशाकडून आपण कुठले तत्व घेतलेले आहेत. जसं आयर्लंड कडून आपण मार्गदर्शक तत्वे घेतलेले आहेत. ठीक आहे, तसे आपल्या बॅचमध्ये पूर्ण क्लिअर होऊन जाणार. नेक्स्ट प्रश्न, आर्थिक न्यायाचे तत्व कोणते? आर्थिक न्यायाचे तत्व भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या दोन्ही भागात समाविष्ट करण्यात केलेले आहेत? दोन्ही भाग. ठीक आहे, राज्यघटनेची उद्देशिका आणि राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे. सेकंड आहे राज्यघटनेची उद्देशिका आणि मूलभूत हक्क. थर्ड आहे मूलभूत हक्क आणि राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे. चौथा आहे वरीलपैकी कोणतेही. काय असेल याचे आन्सर? उद्देशिका आपल्याला माहितीच आहे, आणि राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वे म्हणजे आपण त्याला डीपीएसपी म्हणतो. डीपीएसपी ज्याला म्हणतो आपण, आणि उद्देशिका. आर्थिक न्यायाचे तत्व. न्याय ही जी संकल्पना आहे, आपण न्यायाची संकल्पना ही आपण रशियाकडून घेतलेली आहे, रशिया देशाकडून. आणि न्याय 3 प्रकारचा आहे, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय. राजकीय किंवा राजनैतिक असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे? भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे? स्वातंत्र्यता, समानता, बंधुता आणि न्याय. आपल्या शाळेमध्ये जे व्हायची प्रतिज्ञा, कुठे कुठे संविधान प्रास्ताविका सुद्धा म्हटल्या जात होती. आता कोणी प्रतिज्ञा म्हणायची, कोणी संविधानाची प्रास्ताविका म्हणायची. स्कूलमध्ये होत होतं हे, आता कोणत्या स्कूलमध्ये होतं. तर त्यांच्या जर हे आता पाठ असेल, कोणत्या स्कूलमध्ये आधी होत होतं आणि ते आपण पाठ केलं होतं, तर ते आता खूप युजफुल असणार आहे. कारण आता असे प्रश्न विचारले जातात प्रस्ताविकेवर, आणि ते जर आपल्या पाठ असेल तर बेस्टच आहे. तर आपण बघू की काय होतं आधी. तर सगळ्यात आधी न्याय दिलेला आहे. न्याय तर भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेबाबत खालील विधाने विचारात घ्या. उद्देशपत्रिका हा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे, परंतु न्यायालयामार्फत त्यातील तरतुदी अंमलात आणण्याचा आग्रह धरता येत नाही. उद्देशपत्रिकेमध्ये राज्यघटनेच्या इतर तरतुदीप्रमाणे दुरुस्ती करता येत नाहीत. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? कीवर्ड लक्षात ठेवायचा. अ आणि ब, फक्त ब, वरीलपैकी कोणतीही नाही. तर धरता येत नाही बरोबर आहे. तरतुदी अंमलात आणण्याचा आग्रह धरता येत नाही. उद्देशपत्रिकेमध्ये राज्यघटनेच्या इतर तरतुदीप्रमाणे दुरुस्ती करता येत नाहीत म्हणजे चूक. ज्याने हा लेक्चर पहिल्यापासून पाहिलाय त्याला माहितीये की पहिला जो प्रश्न होता आपण त्याच्यामध्येच बघितलं होतं की प्रस्ताविकेमध्ये एकदा घटनादुरुस्ती झालेली आहे, 42वी घटनादुरुस्ती ज्याला आपण म्हणतो. त्याच्यामुळे हे जे म्हणतात या क्वेश्चन मध्ये जे म्हटलंय की दुरुस्ती करता येत नाही, तर हे चूक आहे. तर आपण एलिमिनेशन बी चुकला, हे येत नाही, हे येणार नाही, म्हणजे अ याचा आन्सर आहे. अ बरोबर आहे. प्रस्ताविकेमध्ये घटनादुरुस्ती करता येते आणि एकदा आपण घटनादुरुस्ती केलेली आहे, ती आहे 42वी घटनादुरुस्ती 1976. त्याच्यानुसार 3 शब्द प्रस्ताविकेमध्ये ऍड केले होते: धर्मनिरपेक्षता, समाजवादी आणि एकात्मता. ही जी 42वी घटनादुरुस्ती आहे, ही घटनादुरुस्ती तत्कालीन जे काँग्रेस सरकार होतं त्यांनी जी समिती स्थापन केली होती, सरदार स्वर्णसिंग समिती, स्वर्णसिंग यांनी शिफारस केली होती या घटनादुरुस्तीची. काय केली होती? शिफारस. आणि यांच्या शिफारसीनुसार 42वी घटनादुरुस्ती करण्यात आली होती आणि त्याच्यानुसारच प्रस्ताविकेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्षता आणि एकात्मता हे 3 शब्द टाकण्यात आले. आणि आतापर्यंत प्रस्ताविकेत फक्त एकदाच घटनादुरुस्ती झाली आहे. याचा अर्थ प्रस्ताविकेमध्ये घटनादुरुस्ती करता येते आणि हे जे तरतुदी अंमलात आणण्याचा आग्रह धरता येते. म्हणजे आपण एखाद्या गोष्टीसाठी दाद मागू शकत नाही. प्रस्ताविकेतली जसं आपण मूलभूत अधिकारासंबंधी जर आपले ते मूलभूत अधिकारासाठी आपण न्यायालयात दाद मागू शकतो, तसं आपण प्रस्ताविकेसाठी करू शकत नाही, न्यायालयात दाद मागू शकत नाही. म्हणजे प्रास्ताविका न्याय प्रविष्ट नाही, पण त्याच्यात दुरुस्ती मात्र करता येते.
नेक्स्ट क्वेश्चन, घटना समितीने भारतीय राज्यघटनेत उद्देश पत्रिका ही कल्पना कोणत्या देशाकडून घेतली आहे? आयर्लंड, युके, युएसए आणि ऑस्ट्रेलिया. आन्सर मिळालाय, कारण आताच आपण बघून घेतलाय ज्या मागचा जो क्वेश्चन होता 2 क्वेश्चन आधी, त्याच्यामध्ये मी तुम्हाला जे एक्सप्लेनेशन दिलंय त्याच्यामधलंच आन्सर आहे युएसए. माहिती सगळ्यांनाच माहिती झालं असेल आता का आपण युएसए कडून प्रास्ताविका किंवा उद्देश पत्रिका घेतलेली आहे. आयर्लंड कडून आपण डीपीएसपी घेतले आहेत, मार्गदर्शक तत्वे. युके कडून आपण संसदीय व्यवस्थेचे विशेष अधिकार वगैरे सर्व घेतले. ऑस्ट्रेलियाकडून संयुक्त बैठक घेतलेली आहे आपण. समोरची सूची सुद्धा ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालील कोणते विधान सत्य नाही? कीवर्ड लक्षात ठेवायचं, कीवर्ड कडे. भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 आहे. 42व्या घटनादुरुस्ती अन्वये धर्मनिरपेक्ष हा शब्द जोडण्यात आला. 42वी घटनादुरुस्ती 1976 मध्ये करण्यात आली. भारतीय राज्यघटनेतील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय हे तत्व रशियन सोबत राज्यघटनेकडून घेतलेत आले. रशियन राज्यघटनेकडून बोलायचं होतं, सोबतचा अर्थ नाही आहे. ओके, रशियन राज्यघटनेतून घेतलेले आहेत. काय आन्सर? आपण आतापर्यंत जे प्रश्न पाहिलेत त्याचं एक्सप्लेनेशन जे पाहिलंय त्याच्यानुसार त्याचे आन्सर येतात. आधीच्या प्रश्नाचे 26 नोव्हेंबर अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर चुकलंय, कारण अंमलबजावणीची तारीख म्हटलं तर 26 जानेवारी 1950 आणि 26 नोव्हेंबर 1950 घटनेची स्वीकृती झाली होती. सव्वीस नोव्हेंबर 1949 घटना स्वीकृत. आणि 26 जानेवारी 1950 घटनेचा अंमल किंवा घटना लागू झाली. ओके, ज्याला आपण प्रजासत्ताक दिवस म्हणतो. आणि 26 नोव्हेंबरला आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो 2015 पासून. ठीक आहे, तर नेक्स्ट आहे 42व्या घटना दुरुस्ती अन्वये धर्मनिरपेक्ष हा शब्द जोडण्यात आला. बरोबर आहे, धर्मनिरपेक्षता सोबत आणखी 2 शब्द ऍड केलेले आहेत, एक म्हणजे समाजवादी आणि एकात्मता, ज्याला आपण अखंडता म्हणतो. ओके, तर हे बरोबर आहे. 42वी आणि 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये झाली आहे. बरोबर आहे, 42वी घटना दुरुस्ती. भारतीय राज्यघटनेतील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय हे आपण रशियाकडून घेतले. बरोबर आहे, न्याय हे तत्व आपण रशियाकडून स्वीकारले. न्याय किती प्रकारचा द्यायचा आहे? सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय द्यायचा आहे. नेक्स्ट प्रश्न, आपल्या राज्यघटनेच्या सरनाम्यातील हा ऍड करूया, सरनामा एक शब्द आहे, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि डॅश यांचे स्वातंत्र्य दिलेले आहे. व्यवसाय, संघटना, पूजा, संचार. कशाचे स्वातंत्र्य दिलेले आहेत? बहुतांश विद्यार्थी ते कन्फ्युज होऊ शकतात, तर याचा आन्सर आहे पूजा. तुम्ही म्हणणार की सरनाम्यामध्ये कुठेही पूजा हा शब्द वापरलेला नाहीये. बहुतांश लोक हेच म्हणणार की सरनाम्यात पूजा हा शब्द आहे नाही. मॅडम तुम्ही हा शब्द कसा काय घेतलाय? तर उपासना इज इक्वल टू पूजा. आपण आपल्या इच्छेनुसार कुठल्याही देवाची उपासना करू शकतो, कुठल्याही देवाची पूजा करू शकतो. उपासनेचाच अर्थ पूजा असं दिलेला आहे. त्याच्यामुळे हा PYQ मित्रांनो लक्षात ठेवा. कधी कधी आयोग किंवा जो पेपर सेटर असतो तो काय करतो की विद्यार्थ्यांना कन्फ्युज करण्यासाठी समानार्थी शब्दाचा यूज करत असतो. त्याच्यामुळे आपल्याला समानार्थी शब्द माहित असणं सुद्धा गरजेचं आहे. जसं मी मगाशी सांगितलं तुम्हाला एकात्मता, काय म्हटलं की 42व्या घटना दुरुस्तीने 3 शब्द आले, त्याच्यात एकात्मता हा शब्द सुद्धा आलेला आहे. एकात्मता, तर पेपर सेटरने एकदा एकात्मता या शब्दाच्या जागी अखंडता हा शब्द वापरला होता. कोणता? अखंडता. तर आपल्याला याचे जे समानार्थाचे शब्द आहेत, जसे एकात्मता म्हणजे अखंडता, जसे उपासना म्हणजे पूजा, हे लक्षात ठेवणं सुद्धा खूप गरजेचं आहे. तर बघू आपण काय होतं याचं. पूजा हे स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्य, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना. स्वातंत्र्य किती प्रकारचे आहेत मग? स्वातंत्र्य विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना.
उपासना, यालाच आपण पूजा म्हणतो. म्हणजे आपण आपल्या आवडीच्या किंवा आपली ज्याच्यावर श्रद्धा आहे, आपली श्रद्धा ज्याच्यावर आहे आपण त्याचा आपल्याला अधिकार दिलाय. आपल्या अभिव्यक्ती विश्वासाचा अधिकार आहे. आपण आपला ज्याच्यावर विश्वास आहे, ज्या देवावर विश्वास आहे किंवा ज्या निर्मात्यावर विश्वास आहे, आपण ते करू शकतो. आपल्याला ज्या देवाची, ज्या मूर्तीची, ज्या गोष्टीची पूजा करायची, निसर्गाची पूजा करायची, कसे गोष्टीची पूजा करायची, तो सुद्धा अधिकार आपल्याला दिलेला आहे. अभिव्यक्ती, बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे मित्रांनो. आपण जे पाहतो आंदोलनं होतात किंवा बोलतात किंवा आपण जे सोशल मीडिया युज करतो, तर प्रत्येक गोष्टीसाठी आपण आपले मत मांडतो, आपले विचार मांडतो, तर त्याचा अधिकार आपल्याला दिलेला आहे. आणि विचार करण्याचे स्वातंत्र्य आपल्याला. स्वातंत्र्य किती प्रकारचे आहेत मग? 5 प्रकारचे स्वातंत्र्य दिले आहेत. आपल्याला विचाराचे स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहे, विश्वासाचे स्वातंत्र्य आहे, श्रद्धा आणि उपासनेचे म्हणजे पूजा करण्याचे. ओके, नेक्स्ट. खालीपैकी कोणत्या न्यायालयीन निर्णयाद्वारे प्रास्ताविक ही घटनेचा भाग नाही असे प्रतिपादन करण्यात आले होते? बेरुबारी खटला, गोलकनाथ खटला, केशवानंद खटला, बोम्मई खटला. तर सांगा बेटांनो, काय असेल याचा आन्सर? बेरुबारी. काय म्हटलंय? भाग नाही. आपण जर म्हटलं प्रास्ताविकेमध्ये 4-5 खटले येऊन गेलेत प्रास्ताविकामध्ये, की भाग होता की प्रास्ताविक ही घटनेचा भाग आहे किंवा नाही, याच्यासाठी खटले होऊन गेले. तर सगळ्यात पहिला जो खटला झाला होता तो गोपालन खटला होता. गोपालन खटला जो 50 ला झाला होता, 1950 ला. आणि याने काय म्हटलं होतं की प्रास्ताविका ही घटनेचा भाग नाही. ठीक आहे. भाग नाही. नंतर दुसरा जो खटला झाला होता तो झाला होता बेरुबारी. बेरुबारी खटला तो झाला होता 1960 ला. आणि बेरुबारी खटला सुद्धा असा निर्णय दिला होता सर्वोच्च न्यायालयाने की प्रास्ताविका हा घटनेचा भाग नाही. पण जर एक संविधानातील कोणत्या एखाद्या गोष्टीचा किंवा संज्ञेचा अर्थ स्पष्ट होत नसेल तर त्यासाठी आपण प्रस्ताविकेचा वापर करू शकतो. म्हणजे प्रस्ताविकेवरून त्याचा अभ्यास करू शकतो, म्हणजे विश्लेषण करता येऊ शकते. ठीक आहे. म्हणजे संदिग्ध गोष्टीचा अर्थ लावता येऊ शकतो प्रस्ताविकेवरून. संदिग्ध संज्ञेचा अर्थ लावता येतो. अर्थ लावण्यासाठी वापर. ठीक आहे. पण काय म्हटलं होतं? भाग नाही. ह्या दोन्ही खटल्यामध्ये काय बोललं गेलंय की प्रास्ताविका ही घटनेचा भाग नाही. त्याच्यानंतर 3 नंबरचा खटला झाला होता ज्याला आपण म्हणतो केशवानंद बॉम्ब खटला. बॉम्ब खटला का बरं म्हणते? याचं नाव आपण बॉम्ब खटला ठेवलेलं आहे कारण सगळ्यात जास्त मत किंवा मतांतर किंवा ज्याच्यावर क्वेश्चन पण येतात, सगळ्यात महत्वाचा खटला म्हणला जातो तो म्हणजे केशवानंद भारती खटला. कुठेही हा खटला आला तर याच्यानंतर याचं नाव ठेवलंय आपण बॉम्ब खटला. कोणता खटला आहे हा? बॉम्ब. डॉन, एकदम भारी. हा झाला होता 1973 मध्ये. यांनी काय म्हटलं होतं की सरनामा हा घटनेचा भाग आहे. भाग आहे. त्याच्यानंतर चौथा खटला झाला होता बोम्मई खटला. तो झाला होता 1994 मध्ये. त्यांनी म्हटलं होतं की भाग आहे, सरनामा घटनेचा भाग नाही. यांनी म्हटलं होतं की सरनामा घटनेचा अविभाज्य भाग आहे. हा प्रश्न येऊ शकतो. अविभाज्य भाग. आणखी एक खटला होऊन गेला आहे ज्याला आपण 5वा खटला म्हणतो, तो होता LIC ऑफ इंडिया खटला. त्यांनी सुद्धा अविभाज्य भाग म्हटलेला आहे. LIC जो 1995 मध्ये झाला होता. अविभाज्य भाग. जर असं प्रश्न की गोपालन आणि बेरुबारी जो खटला आहे यांनी काय म्हटलं होतं? भाग नाही. सरनामा घटनेचा भाग नाही असं म्हटलं होतं. केशवानंदांनी म्हटलं होतं की भाग आहे. भाग आहे.
असं म्हटलं होतं. केशवंत भारती खटला. बोम्मई आणि LIC ऑफ इंडिया खटला, या 2 खटल्यांनी म्हटलं होतं की सरनामा हा घटनेचा अविभाज्य भाग आहे. खटले खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणून एवढं डीप मी तुम्हाला समजावून सांगते, कारण की याच्यावर नेहमीच प्रश्न येऊन जातो. म्हणून हे खटले पाठ करणं आणि कुठल्या खटल्याचा कुठला निर्णय आहे, त्यांनी काय म्हटलं होतं, भाग आहे नाही, हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे मी एवढं डीप समजून सांगितलेलं आहे. तर हे लक्षात ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न. ठीक आहे, जोड्या लावा आहे. थोडा टायपिंग मिस्टेक झालाय, बट आपण ऍडजस्ट करून घेऊ. ठीक आहे. राजकीय कुंडली, इकडे जोड्या लावायचे स्टेटमेंट दिलेले आहेत आणि इकडे ते तज्ञ दिलेले आहेत, संविधान तज्ञ, की कोणी काय म्हटलंय प्रस्ताविकेला, कोणती टीका केली आहे किंवा कुठलं मत मांडलंय हे आहेत. तर राजकीय कुंडली कोण म्हटलंय, कल्याणकारी राज्याची अचंबित करणारी तत्वे, उत्कृष्ट गद्य काव्य, अशा प्रकारचा केलेला एक सर्वोत्तम नमुना किंवा मसुदा म्हणू शकतो आपण. इकडे पंडित ठाकूरदास भार्गव, सेकंड आहे MV पायली, नंतर KM मुळशी आणि आचार्य JB कृपलानी पाहिजे इथे. ओके. JB कृपलानी. तर राजकीय कुंडली हे कोण म्हटलं होतं, मुंशी. कुंडली कोण पाहते आपल्या इकडे, मुंशी. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं, कुंडली के मुंशी, ज्याला आपण म्हणतो. कुंडली कोण पाहते, मुंशी, म्हणून कुंडली मुंशी यांनी म्हटलं होतं. कल्याणकारी राज्याची अचंबित करणारी तत्वे कोण म्हटलं होतं, आचार्य JB कृपलानी. इथं के कल्याणकारी, तर कृपलानीचा क आणि क लक्षात ठेवायचं आहे. ऍज अ ट्रिक म्हणून, ज्याच्या लक्षात राहत नाही त्याच्यासाठी कृपलानी आणि कल्याणकारी राज्याची अचंबित करणारी तत्वे. ओके. तर उत्कृष्ट गद्यकाव्य आपण पाहिलेला आहे प्रश्न. यस, ठाकूरदास भार्गव. आणखी यांनी काय काय म्हटलं होतं, उत्कृष्ट गद्यकाव्य म्हटलं आहे. त्याच्यानंतर चावी म्हटलेलं आहे, आत्मा म्हटलेला आहे, चावी, आत्मा आणि उत्कृष्ट गद्यकाव्य असं कोण म्हटलंय, पंडित ठाकूरदास भार्गव. अशा प्रकारचा केलेला हा सर्वोत्तम मसुदा किंवा नमुना सुद्धा म्हटलं जातं त्याला, सर्वोत्तम नमुना किंवा मसुदा. तर हे म्हटलं होतं MV पायली. ओके. त्याचा आन्सर येते 3, 1, 2, 4. 3, 4, 1 आणि 2 असं याचा आन्सर येते. 2 सॉरी. ओके, असा आन्सर येतो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याविषयी खालील विधाने विचारात घ्या. सरनामा पाहिजे ते. सरनामा हा राज्यघटनेला जे प्रस्तावित आणि प्रचारित करायचे आहे ती उद्दिष्टे कथन करतो आणि त्यामधील भाषा जेथे जेथे संदिग्ध असल्याचे आढळते तेथे घटनेचे वैधानिक अर्थ निरूपण करण्यास सहाय्य करतो. ओके. नेक्स्ट आहे, संविधान सभेने ज्याप्रमाणे राज्यघटनेच्या इतर भागात कायदेशीर मान्यता दिली आहे तशी ती सरनाम्यास दिलेली नाही. असे 2 स्टेटमेंट आहे. उत्तर आहे बरोबर, विधान बरोबर, दोन्ही बरोबर, दोन्हीच. तर इथे लक्षात येते की सहाय्य करते. आपण आताच पाहिलंय, जेथे जेथे संदिग्ध अर्थ लावायचा किंवा एखाद्या गोष्टीचा अर्थ कळत नसेल तेव्हा सरनाम्याचा वापर करता येतो. आणि त्याच्यासाठी आपण खटला पण पाहिला की हे कुठल्या खटल्यात स्टेटमेंट दिलेलं होतं, तो आपण आधीच्याच प्रश्नामध्ये पाहिलाय. त्याच्यामुळे आन्सर बरोबर आहे, हे पर्याय बरोबर आहे. आणि इथे जे आहे की सरनाम्यात या भागास कायदेशीर मान्यता दिलेली नाही, तर हे चूक आहे. कारण संविधान सभेने सरनाम्याला कायदेशीर मान्यता दिलेली होती. जेव्हा कारण सरनामा हा संविधान सभेने 17 ऑक्टोबर 1949 ला स्वीकृत केला. 17 ऑक्टोबर 1949 ला स्वीकृत केला. आणि ज्या दिवशी सरनामा स्वीकृत केला त्याच दिवशी त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी संविधान सभेत एक ठराव मांडला होता. आणि त्या ठरावामध्ये असं म्हटलं होतं की सरनामा हा घटनेचा भाग आहे का. सरनामा हा घटनेचा भाग आहे का.
सरनामा घटनेचा भाग आहे का, असा ठराव राजेंद्र प्रसाद यांनी मांडले होता. त्याच्यामुळे आणि सर्व सदस्यांनी, संविधान सभेच्या सर्व सदस्यांनी हा मान्य केला होता. हा जो ठराव आहे, जो डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 17 ऑक्टोबर 1949 मध्ये मांडला होता, तो सर्वांनी संमत केलेला आहे. त्याच्यामुळे सरनामा हा घटनेचा भाग आहे. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट आपलं चूक आहे. म्हणजे आपला आन्सर आहे फक्त अ बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन, जोडे लावा. ओके, योग्य जोडे लावा. इकडे तज्ञ दिलेले आहेत, संविधान तज्ञ, आणि त्यांनी जी मते मांडली आहेत उद्देश पत्रिकेबद्दल ते दिलेले आहेत. ते बघू आपण. के मुन्शी पाहिजे इथं, सॉरी, मुन्शी, के मुन्शी, नंतर पंडित ठाकूरदास भार्गव, अर्नेस्ट बारकर, असे 3 तज्ञ लोक दिलेले आहेत. नंतर उद्देश पत्रिका ही संविधानाचा सर्वात मौल्यवान भाग आहे आणि तो संविधानाचा आत्मा आहे, असं एक स्टेटमेंट आहे. उद्देश पत्रिका ही संविधानाचे मुख्य तत्व आहे असं म्हटलेलं आहे. ओके, हे यांनी बोललेलं आहे आणि हे ते थोडं मागे पुढे झालेलं आपण ऍडजस्ट करून घेऊ. तर के एम मुन्शीने काय म्हटलंय, ते स्टेटमेंट दिलंय त्यांच्यासमोर की उद्देश पत्रिका ही संविधानाचा सर्वात मौल्यवान भाग आहे. आणि पंडित ठाकूरदास भार्गव यांनी काय म्हटलंय, तो संविधानाचा आत्मा आहे. आणि अर्नेस्ट बारकर यांनी ती मुख्य तत्वे म्हटलंय. मुख्य तत्वे आहे ही, ठीक आहे, मुख्य तत्व, त्याला आपण की नोट म्हणतो. अर्नेस्ट बारकर यांनी म्हटलेलं आहे, हे स्टेटमेंट बरोबर आहे. आणि आत्मा, चावी, हे पंडित ठाकूरदास भार्गव यांनी म्हटलेलं आहे. आणि के एम मुन्शी यांनी कुंडली म्हटलेलं आहे, कुंडली. आणि हे जे मौल्यवान भाग दिलेला आहे, मौल्यवान भाग, हे सुद्धा पंडित ठाकूरदास भार्गव यांनीच म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे याचा आन्सर मुन्शी चूक आहे. त्याचा आन्सर ब आणि क आहे, ठीक आहे. ब आणि क दोन्ही बरोबर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, खालीपैकी कोणत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने प्रस्तावना हा संविधानाचा अविभाज्य भाग आहे असा निर्णय दिलेला आहे? आपण आताच बघितले, सगळे खटले पाहिले आपण, 5 खटले झालेले आहेत त्याच्यावरती, आणि आपण 5ही खटल्याचं एक्सप्लेनेशन डिटेलमध्ये बघितलेलं आहे, कारण त्याच्यावरती नेहमीच प्रश्न येतो. आणि आता झालाय, तुम्हाला कळलं असेल याचा आन्सर काय आहे, तर याचा आन्सर आहे बोंबई. बोंबई खटला कधी झाला होता हा? 1994 ला झाला होता बोंबई खटला. ओके, तर याचा आन्सर आहे फक्त ब बरोबर. ओके, चुकलं आहे फक्त ब. ओके, आणखी अविभाज्य भाग एका खटल्यात म्हटलाय, मुंबई खटल्यामध्ये म्हटलं होतं आणि दुसरा खटला होता. तो खटला कुठला होता सांगू शकते का कोणी? कुठला होता जो 1995 मध्ये झाला होता? तो होता LIC ऑफ इंडिया खटला, LIC खटला. या दोन्ही खटल्यात असं स्टेटमेंट देण्यात आलं होतं की सरनामा हा घटनेचा अविभाज्य भाग आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीपैकी कोणते विधान चुकीचे आहे? कीवर्ड लक्षात ठेवायचं. सरनामा अधिकाराचे उगमस्थान दर्शवतो. ओके, बघू. सरनाम्याची अंमलबजावणी न्यायालयाद्वारे करता येत नाही. ओके, सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकाराचे स्रोत नाही. सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकारावर निर्बंध आणतो. काय याचा आन्सर सांगू शकते कोणी? चूक, निर्बंध आणत नाही. सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकारावर निर्बंध आणत नाही. तो अधिकाराचा स्रोतही नाही विधिमंडळाच्या, आणि त्यांच्या अधिकारावर निर्बंध सुद्धा आणत नाही. सरनामा अधिकाराचे उगमस्थान दर्शवतो, बरोबर आहे. कोणत्या उगमस्थान सरनाम्याचं? तर ते आहे भारतीय जनता. भारतीय जनता उगमस्थान. आपण म्हणू शकतो कोणालाही हा स्टेटमेंट जर आला, उद्या जर हा एक्झाम मध्ये आला की सरनामा अधिकाराचे उगमस्थान दर्शवतो, किंवा उगमस्थान कोण आहे, तर तिथे ऑप्शन असणार भारतीय जनता, नंतर संसद असणार, किंवा मग संविधान सभा असणार. तर ऑलमोस्ट विद्यार्थी जे आहेत ते आन्सर काय करणार की संविधान सभा. कारण काय, तर प्रस्तावना किंवा सरनामा कोणी तयार केलाय, तर संविधान सभेने तयार केलाय. त्याच्यामुळे आपण आन्सर काय देऊ शकतो? संविधान सभा. की यांना अधिकार कोणी दिले असणार सरनाम्याला, पण याचा आन्सर भारतीय जनता आहे. भारतीय जनता, कारण की सरनाम्याचं सगळ्यात पहिलं वाक्य जे आहे, आम्ही भारतीय लोक, इथून सुरुवात होते. म्हणजे आपण भारतीय लोकांनी ते अधिकार यांना दिला होता, ज्यांनी हे सरनामा तयार केलेला आहे. त्याच्यामुळे उगमस्थान कोण आहे? भारतीय जनता आहे. सरण्याची अंमलबजावणी न्यायालयाद्वारे करता येत नाही, बरोबर आहे, कारण की तो न्यायप्रविष्ट आहे. जसं मूलभूत अधिकार आपले न्यायप्रविष्ट आहेत, त्याच्यासाठी आपण न्यायालयात दाद मागू शकतो, तसं सरनाम्यासाठी आपण न्यायालयात जाऊ शकत नाही. पण सरनामा हा घटनेचा भाग आहे,
आणि त्याच्यामध्ये घटनादुरुस्ती सुद्धा करता येते. आणि आपण एकदा त्याच्यात घटनादुरुस्ती सुद्धा केलेली आहे. कोणती होती ती? 42वी घटनादुरुस्ती, जी 1976 ला झाली होती. ओके. नंतर सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकाराचा स्रोत नाही. बरोबर आहे, स्रोत नाही आणि त्यांच्या अधिकारावर बंधने सुद्धा आणत नाही. ओके, कळलं? नेक्स्ट क्वेश्चन. ओके, शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो आपला. उद्देश पत्रिका ही संविधानाची मुख्य गोष्ट असे कोणी म्हटलंय? कीनोट. ज्यांनी आधीचा प्रश्नाचं एक्सप्लेनेशन व्यवस्थित पाहिलेलं त्यांना याचा आन्सर माहितीये. काय? हिदायतुल्ला, अर्नेस्ट बारकर, के एम मुन्शी, ठाकूरदास भार्गव. ऑलमोस्ट लोकांना जरी याचा आन्सर माहिती नसेल तरी पण इनडायरेक्टली त्यांनी याचा आन्सर काढलेला आहे. कारण की त्यांना दिसलं हे इंग्लिशमध्ये वर्ड आहे आणि ते काहीतरी इंग्लिशमध्ये नाव दिसतंय, अर्नेस्ट बारकर, अच्छा हेच असणार आहे. आणि हे बरोबर आहे. प्रत्येक वेळी लॉजिक लागणं गरजेचं नाहीये, पण इथे हे बरोबर आहे कारण की यांनी कीनोट असं म्हटलेलं आहे. ठाकूरदास भार्गव यांनी काय म्हटलंय प्रस्तावनेला? चावी म्हटलं आहे. चावी, घटनेचा आत्मा म्हटलेला आहे आणि उत्कृष्ट गद्य काव्य. उत्कृष्ट गद्य काव्य, सॉरी. त्याच्यानंतर के एम मुन्शी आपण बघितलेलं आहे. मुन्शी काय पाहत असतात? कुंडली पाहत असतात. त्याच्यामुळे मुन्शी यांनी म्हटलेलं आहे कुंडली, राजकीय कुंडली किंवा होरोस्कोप सुद्धा म्हटलेलं आहे के एम मुन्शी यांनी, होरोस्कोप. ओके. आणि हिदायतुल्ला यांनी काय म्हटलंय की जे अमेरिकेचा स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे त्याच्याशी साधर्म्य साधतात. म्हणजे आपले जो सरनामा आहे तो अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यासारखा आहे. अमेरिकन स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यासारखा आहे. तर आपण ऑलमोस्ट सगळे क्वेश्चन्स पाहिलेले आहे आणि आपण असे प्रश्न घेतले जेणेकरून आपला पूर्ण टॉपिक क्लिअर होऊन जाणार. हा टॉपिक क्लिअर झालेला आहे पूर्ण व्यवस्थित. काही अडचणी असेल तर तुम्ही प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज लेक्चरला लाईक, सबस्क्राईब करणं विसरू नका. तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर सुद्धा करा जेणेकरून त्यांची ही जी कन्सेप्ट आहे ती क्लिअर होऊन जाणार. आणि आपलं जे अकॅडमी आहे, आपला जो प्लॅटफॉर्म आहे, लवकरच तलाठी भरती बॅच लॉन्च करणार आहे. जर त्याला जे इच्छुक विद्यार्थी आहे ते आपल्या प्लॅटफॉर्मवर जे गुगल प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे, नायक अकॅडमी ऍप आहे प्ले स्टोअरवर, ते डाउनलोड करून घ्या आणि काही अडचणी असल्यास नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. नंबर दिलेला आहे आपला अकॅडमीचा, इथे कॉन्टॅक्ट करा आणि हे आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल. ओके, चला भेटू मग उद्या पुन्हा एक चांगला टॉपिक घेऊन, चांगले क्वेश्चन घेऊन उद्याला भेटूया. ठीक आहे, थँक्यू.